उद्यात कोणाची मोठ्या मानाची सीता की माझी रामाची हसून बोलाय. सर्वांना माझा नमस्कार. इयत्ता 10वीचे विद्यार्थिनी आपल्या समोर पथ्यनाट्य सादर करत आहे. आमचा विषय आहे अंधश्रद्धेच्या घाव घालून बदलूया जग. धन्यवाद. नमस्कार, मी रामू. नमस्कार, मी लक्ष्मी. नमस्कार, मी रामूची बहीण. नमस्कार, मी गावखेडे. नमस्कार, मी तांत्रिक. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. अण्णाभाऊनी गायलं गारुड महाराष्ट्राच्या मातीवर. अण्णाभाईनी गायलं गारुड महाराष्ट्राच्या मातीवर. पण आज आपण काय करतोय? जगतोय अंधश्रद्धेच्या छातीवर, अंधश्रद्धेच्या छातीवर. अरे मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यांना आपण काय विचारले? त्यांनी सांगितले, पृथ्वी ही शेषनाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकीच्या आणि तळ हातावर तरलेली आहे. बरोबर. मग जरी पृथ्वी विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर चालते, तर आपण बुवा बापूंच्या पाया पडायला का जातो? बघा आपल्याच गावात काय चाललंय. सतेज कांदी गडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी धावण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण माझा जीव ती प्राण. अगं लक्ष्मी, काय करू? काहीतरी करा, पण आपल्या बाळाला वाचवा. पण काय करू? पिकेला भाव नाही, कर्ज पिटवे ना, आणि आपला बाळ तर तापाने फडफडला आहे. अहो, दवाखान्यात जायची कशाची गरज? आपल्या बाजूच्या गावामध्ये एक तांत्रिक महाराज आलेले, त्यांना बोलू, त्यांनी आपल्याला हल देतील काहीतरी. पण ते आहे कुठं? आपल्या बाजूच्या गावामध्ये आहेत. हो का? अंतर मंतर काली कलांतर छू. बच्चा, तू खूप पुढे जाशील. अहो बाबा, या इकडे. सांग सांग, काय झालं? अहो, माझा मुलगा तापीनं पडलेला आहे, त्याला बघा थोडं काय झालं. बच्चा, तुझ्या घरावर करणी झाली आहे. शेतात कोणीतरी तुझा लिंबू मिरची घडले आहे. काय तर उपाय सांगा बाबा. माझा पोरगा वाचवा आणि माझं कर्ज मिटवा. काही काळजी करू नको. एक काली कोंबडी, 2 नारियल, 5,000 रुपये लागतील. तुझं मुलं पण बरं होईल आणि तुझ्या शेतात सोनं पिकेल. लक्ष्मी, आता काय करू? आपल्या घरामध्ये जे कपाटामध्ये दागिने आहेत ना, ते सर्व द्या, आणि जेवढे पैसे आहेत ते पण देऊन टाका, पण आपलं बाळ वाचवा. हो हो लक्ष्मी. हे घ्या, हे जेवढं आहे ते पण देऊन टाका. थांबा रामू भाऊ, थांबा. हे बाबा तुम्हाला लुटतोय. ए पोरांनो, बाजूला हवा, नाहीतर भस्म करून टाकेल. विज्ञानाचा गप्पा मारतात, माझ्या अंगात देवी येते. भस्म करणार बाबा? जर तुमच्याकडे एवढी ताकद आहे, तर देशातील गरिबी आणि दुष्काळ का नाही भस्म करत? अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीत काय म्हणून गेले आठवते का? त्याने सांगितलं की माणसाने स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे. अण्णाभाऊंचे हे शब्द लक्षात ठेवा. माणूस हा स्वतःच्या नशिबाचा निर्माता असतो, कुठल्याही देवाचा किंवा नशिबाचा गुलाम नाही. अहो गावकरीनो, तुम्ही आता पण या 21व्या काळात लिंबू मिरचीच्या बलीमध्ये अडकला. पण बाबांनी तर सांगितलं की माझ्या शेतात करणी झाली. रामूभाऊ, शेतात करणी नाही तर खताची आणि पाण्याची योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मुलाला अंगाराची गरज नाही तर डॉक्टरांच्या औषधाची गरज आहे. चला त्याला आधी सरकारी दवाखान्यात नेऊ.
हे बघा लिंबू मिरची मध्ये केमिकल मिळवलं आहे. हे बाबा तुम्हाला फसवतंय. नाही बाळ, मी तुला फसवतो नाही. हे गावकडे नाही बाळा, मी तुला फसवतो नाही. हे गावकडे तुला खोटं सांगत आहे. अहो गावकऱ्यांना पकडा बाबाला या. तिच्या गुणांची ठक्कर मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. त्याची मैना गावाकडे राहिली, त्याच्या जीवाची होती या कायली. त्याची मैना होय, आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आपल्याला हेच विडा उचलायचं आहे. अण्णाभाऊले जग बदलण्यासाठी आपल्याला मंत्र म्हणून गेले होते. चला मग सगळे मिळून आपण ते मंत्र, अण्णाभाऊंचे अमजारम मंत्र जोरात म्हणूया. जग बदलून घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. यातून तुम्हाला कळलं असेल की तांत्रिकच्या याच्यामध्ये पडू नका. हे तांत्रिक तुमचा विश्वासात करतात, त्यामुळे यांचा विश्वास करू नका. धन्यवाद. शिक्षणाची कास धरून विज्ञानाचा दिवा लावून अंधार दूर करूया. चला मग प्रतिज्ञा करूया. ना अंधश्रद्धेला बळी पडणार, ना कोणाला पडू देणार. ना अंधश्रद्धेला बळी पडणार, ना कोणाला पडू देणार. हीच लोकशाहीरांना खरी श्रद्धांजली ठरणार. जय